Hello everyone, Shanvi here. तुम्ही पण असे चीप कॉस्मेटिक प्रोडक्ट्स वापरत आहे का, जे मार्केटमध्ये 10 ते 20 रुपयांमध्ये तुम्हाला लोकल शॉपमध्ये मिळून जातात? तर आत्ताच वापरणं बंद करा, कारण की हे जे प्रोडक्ट्स आहे फक्त तुमची स्किन खराब करणार आहे. तुम्ही कधी विचार केलेला आहे का की हे प्रोडक्ट एवढे चीप कसे मिळतात तुम्हाला मार्केटमध्ये? टू बी ऑनेस्ट, आपल्याला जर स्वस्त काही मिळत असेल तर आपल्याला ते परचेस करायला आवडतेच. पण तुम्ही काय परचेस करत आहे यावर थोडं लक्ष द्या. कारण की तुम्ही कॉस्मेटिक प्रोडक्ट यूज करत आहे, जे तुमच्या स्किनवर तुम्ही अप्लाय करत आहे आणि इव्हेंच्युअली स्किनच्या अंदर सुद्धा ॲब्झॉर्ब होते खूप सर्व कॉस्मेटिक प्रोडक्ट. त्यामुळे तुम्ही जे असे कॉस्मेटिक प्रोडक्ट परचेस करता, लिपस्टिक, आयलायनर, मस्कारा, कॉम्पॅक्ट, जे तुम्हाला 10 ते 20 रुपयांमध्ये मार्केटमध्ये मिळून जातात, तर हे प्रोडक्ट तुमच्या स्किनसाठी बिलकुल सेफ नाही आहे. तुम्ही कधी विचार केला की हे प्रोडक्ट कसे बनतात? मोस्टली कॉलेज गोईंग किंवा बिगिनर मेकअप आर्टिस्ट असे प्रोडक्ट परचेस करतात. प्लीज परचेस करू नका. कारण की हे जे प्रोडक्ट्स राहते, याची तुम्हाला मॅन्युफॅक्चरिंग कशी केलेली आहे, याचं प्रोडक्शन कसं केलेलं आहे, याचं पॅकेजिंग कशी केलेली आहे आणि कोणत्या एन्व्हायरमेंटमध्ये प्रोडक्ट्स बनवलेले आहे, हे तुम्हाला बिलकुल पण आयडिया नाही आहे. कारण की या प्रोडक्ट्समध्ये जे इन्ग्रेडियंट्स यूज केले जाते, हे खूप जास्त अनसेफ इन्ग्रेडियंट राहते. खूप चीप क्वालिटीचे इन्ग्रेडियंट्स या प्रोडक्टच्या मॅन्युफॅक्चरिंगसाठी यूज केल्या जाते. या प्रोडक्ट्समध्ये जे डाय आहे, पिगमेंट आहे, हे FDA अप्रूव्ह नाही आहे. या प्रोडक्ट्समध्ये खूप जास्त अनसेफ डाय आणि पिगमेंट कलर यूज केल्या जाते. त्याचसोबत या प्रोडक्टची ब्रँड अकाउंटेबिलिटी नाही राहत. यावर कुठेच ब्रँडचं नेम मेन्शन केलेलं नाही आहे. प्रोडक्टची एक्सपायरी डेट आणि मॅन्युफॅक्चरिंग डेटसुद्धा मेन्शन केलेली नाही राहत या प्रोडक्ट्समध्ये. आणि या प्रोडक्टमध्ये जे फ्रेग्रन्स यूज केल्या जाते, ते सुद्धा हाय फ्रेग्रन्स यूज केल्या जाते. त्यामुळे तुमचं स्किन इरिटेशन होऊ शकते आणि तुमचं स्किन इरिटेट होऊ शकते. या प्रोडक्ट्समध्ये हेवी मेटल्स सुद्धा कंटेन करते, जसं की लीड आणि मर्क्युरी, ज्यामुळे तुमची हेल्थ आणि स्किन दोन्ही खराब होऊ शकते. त्यामुळे कधी पण असे कॉस्मेटिक प्रोडक्ट परचेस करताना 2 वेळा विचार करा की या प्रोडक्ट्समध्ये ॲक्च्युली कोणते इन्ग्रेडियंट टाकलेले आहे. या प्रोडक्टची नाहीही सेफ्टी टेस्टिंग केले जात, नाही डर्मॅटॉलॉजिकली टेस्ट आहे आणि नाही क्लिनिकल स्टडी केल्या जात. त्यामुळे हे प्रोडक्ट तुमच्या स्किनसाठी तर खूप जास्त अनसेफ आहे. कधीच असे कॉस्मेटिक प्रोडक्ट परचेस नाही करायचे, कारण की हे प्रोडक्ट्स तुमच्या स्किनसाठी बिलकुल सेफ नाही आहे. हा व्हिडिओ त्यांना पाठवा जे असे कॉस्मेटिक प्रोडक्ट परचेस करतात. आता मी तुम्हाला सांगते याचे डिसएडव्हान्टेज. जर तुम्ही असे कॉस्मेटिक प्रोडक्ट परचेस करत असाल आणि त्यानंतर यूज करत असाल, तर त्याचे खूप सर्व डिसएडव्हान्टेज आहे. जसे की जर तुम्ही लिप्सला लावत आहे तर इरिटेट होऊ शकते लिप्स, स्किन ॲलर्जी होऊ शकते, त्यानंतर ॲलर्जिक रिॲक्शन होऊ शकते, टायनी बम्प्स येऊ शकते, पिंपल्स होऊ शकते, त्याचसोबत पिगमेंटेशन होऊ शकते, डार्क स्पॉट येऊ शकते आणि खूप काही होऊ शकते. स्किन प्रॉब्लेम्स तुमचे सुरूच राहणार. त्यामुळे कधीच असे कॉस्मेटिक प्रोडक्ट परचेस नाही करायचे. कधीच बजेट फ्रेंडली प्रोडक्ट्स म्हणून असे कॉस्मेटिक प्रोडक्ट जे रोड साईडने 10 ते 20 रुपयात मिळते, ते कधीच परचेस नाही करायचे. हा व्हिडिओ सर्वांना शेअर करा जे असे कॉस्मेटिक प्रोडक्ट परचेस करते किंवा चीप कॉस्मेटिक प्रोडक्ट ज्यांना घ्यायला आवडते. जर तुम्ही बिगिनर मेकअप आर्टिस्ट आहे किंवा कॉलेज स्टुडंट आहे, तर तुम्हाला मार्केटमध्ये जर बजेट फ्रेंडली प्रोडक्ट्स पाहिजे असेल तर खूप सर्व कंपनी बजेट फ्रेंडली प्रोडक्ट्स ऑफर करत आहे, सच एज स्वीज ब्युटी, मार्स, ब्ल्यू हेवन. या कंपनीचे प्रोडक्ट प्रॉपरली डर्मॅटॉलॉजिकली टेस्टेड राहते, सेफ राहते आणि यामध्ये तुम्ही त्यांना कोणते इन्ग्रेडियंट्स टाकलेले आहेत ते सुद्धा ट्रान्सपरंट राहते. हे प्रोडक्ट पॅराबिन फ्री आहे, यामध्ये हार्मफुल केमिकल्स राहत नाही. त्यामुळे कधी पण जर तुम्ही कोणतंही प्रोडक्ट यूज करत आहे, कॉस्मेटिक प्रोडक्ट बजेट फ्रेंडली यूज करत आहे, अफोर्डेबल रेंजमध्ये पाहिजे, तर सेफ प्रोडक्ट ऑप्शन बघा. कधीच असे प्रोडक्ट परचेस नाही करायचं, कारण की हे फक्त तुमचे पैसे वाचू शकते आणि तुमची स्किन खराब करू शकते. त्यामुळे नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण असंच काहीतरी इन्फॉर्मेटिव्ह टॉपिकवर बोलू. तर आता करून घ्या माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि फॉलो, आणि हा व्हिडिओ सर्वांना पाठवून द्या जे चीप कॉस्मेटिक प्रोडक्ट्स वापरतात. चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.